आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। 21 ऑगस्टला राज्यभर महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात 21 ऑगस्ट 2026 रोजी महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत असून सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर सिक्युअर टुमारो ही या उपक्रमाची थीम आहे। पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य देण्यात आले आहे। या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात कमाल 3 किलोमीटर वॉकथॉन आयोजित करून सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे। जलसंवर्धनाला लोक चळवळीचे स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न असून राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे। दरम्यान 15 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 दरम्यान जलसंधारण अभियान राबवण्यात येत आहे। शाळा महाविद्यालये स्वयंसेवी संस्था युवक महिला खेळाडू विविध सामाजिक संघटना तसेच नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे। इंस्टाग्रामवर रील फॉर सॉइल अँड वॉटर स्पर्धा जलसंधारण सप्ताहानिमित्त 15 ते 30 वयोगटातील युवक युवतींसाठी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात रील फॉर सॉइल अँड वॉटर कन्व्हर्सेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। सहभागी स्पर्धकांनी 30 ते 60 सेकंदाची इंस्टाग्राम रील तयार करून आपल्या सार्वजनिक खात्यावर पोस्ट करायची आहे। या स्पर्धेसाठी माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण आणि गावातील यशस्वी जलसंधारण कामे आदी विषय देण्यात आले आहेत। प्रत्येक जिल्ह्यात प्रथम क्रमांकासाठी 25,000 रुपये व गौरवचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी 15,000 रुपये गौरवचिन्ह, तृतीय क्रमांकासाठी 10,000 रुपये गौरवचिन्ह प्रस्तावित आहे। पात्र सहभागींना ई प्रमाणपत्र व विजेत्यांना युवा मृद जलदूत म्हणून गौरवण्यात येणार आहे। एक रील मातीसाठी, एक रील पाण्यासाठी, एक रील सुरक्षित भविष्यासाठी या संदेशातून युवकांनी जलसंधारणाच्या जनजागृतीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे।